नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाही कटिंगच्या दोन पद्धती सांगणार आहे. बाही कटिंगच्या दोन पद्धती म्हणजे काय, तर एक छाती घेरानुसार आणि एक मुंडा घेरानुसार. छाती घेरानुसार म्हणजे इथून इथपर्यंत जी काही आपली चेस्ट येते ती मोजायची आहे आणि त्यानुसार कटिंग करायचं आहे. तर पहा, हा जो ब्लाऊज आहे आपला तो पहा, इथून एक साईज अशी मोजून घ्या किंवा असा हा डबल पार्ट घ्यायचा. पहा 17 म्हणजे 34 छाती आहे. तर याचा निम्मा किती होतो, 8.5 इंच. 8.5 इंच हा चौथा झाला भाग आपला. याला काय म्हणतात, बाही घडी. बाही घडी ही छाती घेरानुसार आपण काढली. छातीचा चौथा भाग जी आपण घेतो बाही घडीसाठी, पहा याला म्हणतात छाती घेरानुसार कटिंग करणे. छाती घेरानुसार आपण हे कटिंग करणार. म्हणजे थोडक्यात काय, छाती घेरानुसार आपण बाहीचं कटिंग करतो तर ते कसं, छातीचा चौथा भागाची आपण बाही घडी घेतो, ठीक आहे. आणि मुंडा घेरानुसार जी बाहीची आपण घडी काढतो ती फिक्स नसते. जसा मुंडा घेर असेल त्यानुसार आपली बाही घडी भरते. म्हणजे मुंडा जास्त असेल हा घेर तर जास्त भरणार बाहीची घडी, आणि मुंडा घेर कमी असेल तर बाहीची घडी कमी भरणार. फिक्स असा हा आपला बाहीची घडी यामध्ये राहत नाही जेव्हा आपण मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग करतो. आता इथे मी मुंडा घेर मोजून घेते. पहा 7.25 इंच, 7.2 ही आपला काय भरलाय, मुंडा घेर भरलेला आहे, हे लक्षात घ्या. तर हे आहे छातीचं माप आणि हे आहे मुंड्याचं माप, हे लक्षात घ्या. आणि या दोन्ही पॉइंटवरून आपण बाहीचं कटिंग करणार आहे. आता इथे बाहीची उंची सुद्धा पाहून घेऊया किती आहे. 4 इंचाची बाही आहे. आणि इथे 5 इंच दंडघेर आहे. तर यानुसार छाती घेरानुसार आणि मुंडा घेरानुसार बाहीमध्ये काय फरक पडतोय हे तुम्हाला आता समजेलच. सर्वात पहिल्यांदा आपण छाती घेरानुसार बाहीचं कटिंग करू. छाती घेरानुसार बाहीचं कटिंग करताना आपण आधी काय करतो, बाहीची घडी काढतो. आणि मुंडा घेरानुसार कटिंग करताना पूर्ण कटिंग आपलं ड्राफ्टिंग झाल्यानंतर बाहीची घडी किती येते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे आपण आधी बाहीची उंची घेऊया. पहा, बाहीची उंची आपली किती होती, 4 + 1 5 इंच. इथे पॉइंट आला, एक सरळ लाईन ओढून घेऊया. आता इथे आपल्याला बाहीची घडी काढायची. छातीचा चौथा भाग नेहमी लक्षात ठेवा, कितीही चेस्ट असू द्या, छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. मग 1.5 इंच तुमचं ब्लाऊज मध्ये मार्जिन असेल त्यावेळेस सरळ सरळ चौथा भाग घ्यायचा. चौथा भाग घ्यायचा. आणि 2 इंच शिलाई मार्जिन असेल तर चौथा भाग प्लस अर्धा इंच त्यामध्ये प्लस करायचे. म्हणजे किती होणार, आता समजा इथे आपण 36 साईजची बाही कटिंग करत आहोत. 1.5 इंच आपलं मार्जिन आहे म्हणून सरळ सरळ आपण छातीचा चौथा भाग घेणार. मग किती झालं, 8.5 इंच. 1.5 इंच मार्जिनसाठी बाहीची घडी भरणार आहे. किती भरणार आहे, बाही घडी 8.5 इंच भरणार आहे. परंतु 2 इंच मार्जिन असेल त्यावेळेस तुम्ही यामध्ये अर्धा इंच प्लस करून 9 इंच घ्यायचं आहे. मग जेव्हा आपण 1.5 इंच मार्जिन घेऊ त्यावेळेस 8.5 इंच घ्यायचं आहे बाहीची घडी, आणि 2 इंच मार्जिन असेल त्यावेळेस तुम्ही छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच 9 इंच बाहीची घडी भरणार आहे. हे लक्षात घ्या. बाही घडीमध्ये फरक पडणार मग मार्जिन कमी जास्त असेल त्यावेळेस. छाती घेरानुसार जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळेस ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. पहा, इथे बरोबर मी 8.5 इंच घेतलं कारण आपलं ब्लाऊजमध्ये 1.5 इंच मार्जिन असतं, त्याच्यापेक्षा मी जास्त घेत नाही. तर बरोबर मी 8.5 इंचावरती मार्किंग करून घेऊन हा बॉक्स तयार केलेला आहे. छाती घेरानुसार जेव्हा बाहीचं कटिंग करतो त्यावेळेस आपली बाहीची घडी फिक्स ठरत असते, आधीच ठरते. इथे मी 3 इंच घेईन कॅप हाईट. एक लाईन ओढून घेतली. आता मात्र इथून 1.5 इंच घ्यायचं. 1.5 इंच आपण मार्जिननुसार कटिंग करत आहे म्हणून इथे हे 1.5 इंच घ्यायचं. आणि जे काही बाकी शिल्लक राहते पहा इथून, तर ते इथं तिरकी लाईन ओढून घ्यायची. तिरकी लाईन ओढल्यानंतर याचे समसमान मी 4 भाग करणार आहे.
पहा, तुम्ही मोजून सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. इथं घेणार आहे मी 1 इंच. बाहीला आकार देण्यासाठी मी 1 इंच घेतलं. इथे अर्धा इंचावरती 1 पॉईंट द्यायचा आहे, इथे अर्धा इंचावरती 1 पॉईंट द्यायचा आणि इथे अर्धा इंच खाली पॉईंट द्यायचा आणि इथून आकार द्यायला सुरुवात करायची. आता बाहीला आकार कसे द्यायचे याचा व्हिडिओ सेपरेट आहे, तो तुम्ही पाहू शकता. परत इथे 1 पॉईंट दिला आणि इथून पहा या पद्धतीने मी हा आकार घेतला. आता इथे दंडघेर आपला फक्त 5 इंच आहे. पहा 5 इंच इथे आणि हे 1.5 इंच मार्जिन. आता मात्र ही शिलाई जी आहे ती आपली इथं तिरकी येणार आहे, खूप तिरकी येते पहा. आणि इथे अर्धा इंच हे डाऊन करायचं. हे झालं आपलं छाती घेरानुसार कटिंग. आता आपण मुंडा घेरानुसार कटिंग बघणार आहे. सेम बाहीची उंची सेम सगळं पहा, 4 + 1 5 इंच. सेम कॅप हाईट 3 इंच. फक्त घडीमध्ये फरक पडतो ते तुम्हाला पाहायला मिळेल. आता आपला मुंडा घेर किती भरलाय ब्लाऊजवरती? 7.25. तर तो मी इथून 7.25 इंच घेतला पहा. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. या पॉइंट पासून तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि पहा ही जी तिरकी लाईन ओढलेली आहे याचा असा सेंटर करून घ्यायचा आणि हे समसमान 4 भाग करून घ्यायचे. इथे 1 इंच, अर्धा इंच, अर्धा इंच सेम आकार द्यायचे आणि या पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचे. पहा इथे या पद्धतीने. याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन आहेच. आता दंड घेर बरोबर 5 इंच इथे आणि हे 1.5 इंच मार्जिन. आणि हे अर्धा इंच डाऊन. तर इथे पहा जास्त तिरकं झालेलं नाही कारण आपण मुंडा घेरानुसार कटिंग केले. आता या 2 बाह्या तुम्हाला इथं दिसतच असतील. तर इथं बाहीची घडी आपण किती घेतलेली होती? 8.5 इंच. पहा बरोबर 8.5 इंच. आणि आपण मुंडा घेरानुसार कटिंग केलेलं आहे त्यावेळेस 8.25 इंच इथं बाहीची घडी भरलेली आहे. म्हणजे पाव इंच फरक पडलाय. इथे जास्त फरक पडलेला नाही. पाव इंच कमी जास्त झालं तरी चालतं, परंतु कधी कधी मुंडा घेर खूप कमी असतो मोठ्या साईजमध्ये पहा, त्यावेळेस बाही एकतर जास्त भरते किंवा मोठ्या साईजमध्ये छातीनुसार जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळेस काय होतं, मुंडा घेर आपला जास्त असल्यामुळे बाही कमी पडू शकते. यासाठी या पद्धतीने तुम्ही कटिंग करायचे. तर लक्षात घ्या, फक्त बाही घडीमध्ये फरक पडतो, बाकी आपली सेम मेथड असणार आहे आकार देण्याची वगैरे. मुंडा घेरानुसार जेव्हा कटिंग करतो त्यावेळेस हे जे पॉईंट आहेत फिटिंगचे ते ब्लाऊजच्या फिटिंगच्या पॉईंटशी बरोबर मॅच होतात आणि पहा कमी जास्त होत नाही, तिरकं जास्त झालेलं कट करून काढावं लागत नाही. त्यामुळे हे पॉईंट बरोबर मॅच होतात आणि कॅप हाईट सुद्धा परफेक्ट राहते. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.